परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने मी संस्थापक अध्यक्ष संतोष सागवेकर आणि आमचा पत्रकार साहित्यिक जो कट्टा झालेला आहे त्या साहित्यिक कट्ट्याला आज मधुसूदन घाणेकर सरांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पत्रकारिता करत असताना आज त्यांचा जो अंक पाहिला हाताने लिहितात, खूप कौतुक करूशी वाटतं की आजच्या आधुनिक काळात हे मी मगापासून विचार करतो की ते हाताने कसं लिहित असतील, ते सगळं कलेक्शन कसं करत असतील. खूप अवघड आहे, कारण आम्ही आज आधुनिक पत्रकारिता करत असताना, कारण मला मी 27-28 वर्ष आली मला पत्रकारिता करताना, पण सरांनी जी आज मी बघितलं त्याचा तो अंक बघितला तर त्याचं विशेष कौतुक करूशी वाटतं की आजच्या युगातसुद्धा त्यांनी हस्तकला आणि त्यातली पत्रकारिता त्यांनी टिकून ठेवली, याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. तसंच सदरील काळ हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शताब्दी वर्ष आहे. आपली मायभूमी, आपली मातृभाषा, जगातली अशी पहिली मराठी भाषा आहे की साहित्याचं शताब्दी वर्ष साजरं करत आहे. यानिमित्त संपूर्ण मराठी भाषिकांचं, महाराष्ट्राचं आणि सर्व आपले ज्यांनी एवढं कष्ट घेतले, हयात असतील किंवा हयात नसतील, असे सर्व साहित्यिक असतील ज्यांनी एवढा मोठा मान सन्मान आपल्या महाराष्ट्राला दिला, आपल्या मराठी भाषेला दिला, आपल्या मायभूमीला दिला, आणि त्याचं शताब्दी वर्ष होत आहे, ते पुण्यात होत आहे. त्यानिमित्त त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने आज आम्ही पत्रकार साहित्यिक कट्टा, परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक कट्टा हा केला आहे. लवकरच आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं, सर जसं म्हणतात, मधुसूदन सर, काडेकर सर जसं म्हणतात की पहिलं आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन वारकऱ्यांचं लवकरच भेटूया. तर सर थोडंसं बोलतील आणि आपण समाप्ती करू. आपण आल्यापासून इथं आल्यापासून हे खूप चांगली घटना आहे ही, आणि एक प्रकारे ज्याला म्हणतात ते ऐतिहासिक क्षण म्हणता येईल. कारण मराठी भाषेविषयक असलेलं पहिलं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे आगामी 2027मध्ये होतं आहे, जानेवारी अखेरला असेल म्हणतो ते. तर त्यानिमित्तानं प्रसार आपला हा सुरू केलेला आहे. आणि जागतिक पातळीवरती, आणि मी मगाशी म्हटलं असतं, हे संमेलन आपण सगळ्यांचं असेल, जो मराठी जाणतो, अन्य भाषिक जरी असतात पण तो मराठी जर जाणत असेल तर हे त्याचंही साहित्य संमेलन आहे. आणि त्यामुळे त्याकरता या संमेलनातसुद्धा देशविदेशातून सुद्धा मराठी भाषेवरती प्रेम करणारी मंडळी ही त्यानिमित्ताने येणार आहेत. आणि आज आपण हे पण पाहतो की ज्ञानेश्वर माऊली म्हणा किंवा दत्त संप्रदाय, त्याचा गुरुचरित्र याचा अभ्यास करण्याकरता विदेशातून लोक येतात आणि मराठी मनं ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हा मराठी भाषेचा आपला जो विजय, अभिजात दर्जा पण आपल्याला मिळाला आहे. तर त्यानिमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून हे संमेलन, आगामी संमेलन जे आहे तर ते संमेलन आपण यशस्वी करूया. आणि त्याचबरोबर नोव्हेंबरमध्येच पहिलं आंतरराष्ट्रीय पत्रकार साहित्य संमेलन होईल आंतरराष्ट्रीय पातळीवरचं. हे संमेलन आपण यशस्वी करूया. आणि पुणे तिथं काय होणे, जसं आपण म्हणतो की याची जी आपली जी गंगा आहे ती गंगा पुण्यातून वाहते असं म्हणायला लागेल आपल्याला. वेगवेगळी शास्त्र, वेगळे जे विश्वविक्रम आहेत त्याची गंगा ही पुण्यातून व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे पुण्यातून जे उगवतं ते संपूर्ण जगामध्ये जाऊन पोचते. त्यामुळे जे आंतरराष्ट्रीय पत्रकार साहित्य संमेलन होईल ते सुद्धा याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि एक वेगळी दिशा पत्रकारितेला सुद्धा वेगळ्या प्रकारची मिळेल. आणि मगाशी नाही प्रश्न विचारला असा तर त्यावेळी माझं पूर्णपणे पुन्हा ठाम होत आहे. आणि ते तुम्ही त्याचा प्रसार जास्त प्रमाणात व्हावा की पत्रकार आणि पत्रकार हे सुद्धा साहित्याचं एक माध्यम आहे. आणि पत्रकारसुद्धा हे साहित्यिकच आहेत, कारण तो समाजाचं दुःख, सुखदुःख जाणून घेतो आणि त्यावर काही लिहितो. तो साहित्य खरा. साहित्यिकेची हीच व्याख्या अशी की जो दुसऱ्याच्या मनातील सुखदुःख जाणून घेतो तो आणि काही चार शब्द लिहितो, तो खरा साहित्यिक. त्यामुळे पत्रकार तेच कार्य करत असल्यामुळे पत्रकार हा सुद्धा साहित्यिक आहे. त्याला कोणी वेगळं समजण्याचं काही कारण नाही. आणि या माध्यमामुळे पत्रकाराची सुद्धा प्रतिष्ठा ही नक्कीच आगामी काळामध्ये उंचावली जाईल. कारण यामध्ये संतोषजी आहेत, त्यांचं योगदान खूप, संतोषजी सागवेकर यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते आपल्याला त्यांच्यामुळे आपल्याला वेगळी दिशा मिळाली. आपण सर्वजण त्या दिशेने जाऊन मराठी भाषेचा प्रसार आपण सगळेजण करूया. आणि हां, आणि यामध्ये सारिका ही महाराष्ट्राची अध्यक्ष आहे, महाराष्ट्र प्रदेशाची. आणि त्यामुळे आपण ज्याला म्हणतात किंवा स्त्रीवादी साहित्य वगैरे असं वेगळं काही नाही आहे. कारण स्त्रियांची भूमिका, स्त्रियांचं प्रतिनिधित्व, परंतु केवळ स्त्रियांचं प्रतिनिधित्व नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं
मराठी मनाचं प्रतिनिधित्व ही सारिका करणार आहे. त्यामुळे सारिकाचं पण अभिनंदन करूया. आणि या आणखीन एक दोन मंदाताई आहेत, त्यांचा आदर्शवाद, त्यांचा आम्हाला आशीर्वाद कायमच मिळत असतो. दोन घोषणा आणखीन मी या निमित्ताने करू इच्छितो की मध्यंतरी एक स्पर्धा घेतली गेली होती. ही व्हिडिओची स्पर्धा आपण घेतली होती आणि त्यात खूप व्हिडिओ खास महिलांसाठी स्पर्धा घेतली होती आणि अगदी प्रतिसाद चांगला मिळाला. आणि व्हिडिओची स्पर्धा घेण्याच्या पाठिंबाचा उद्देश असा की तुम्ही जगाकडे कुठल्या दृष्टीने पाहता, सकारात्मक दृष्टीने, सौंदर्यवादी दृष्टीने जगाकडे पाहता का नाही, हे व्हिडिओ तुम्ही कुठला व्हिडिओ पाहता त्या ठिकाणी. तर ती स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेमध्ये चार व्हिडिओ ज्यांनी बनवले त्यामध्ये सारिकाला पण तो पुरस्कार मिळणार आहे. वर्ल्ड आयडॉल हा पुरस्कार मधुकर्णिका सासवड यांना मिळतोय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि आगामी काळामध्ये आता आपल्याला माहिती आहे संगीत क्षेत्रामध्ये एक एक दिवा दिसतोय दुर्दैवाने. म्हणजे काला चष्मा मा म्हणतो, लता दिदी गेल्या, आशाताई गेल्या, नंतर सुमन कल्याणपूर पण गेल्या. तर सुमन कल्याणपूर यांची स्मृती म्हणून आपण एक कार्यक्रम पण घेणार आणि त्यामध्ये पुण्यातल्याच ज्या 4 गायिका आहेत त्यातले एक गायिका पनवेलचे आहेत लता म्हात्रे, नंतर आणखीन आहेत सांगतो आणखीन 2 गायिका आहेत, एक गीतांजली जेधे, आशा कामे, मनीषा सराफ आणि आपल्या सगळ्यांच्या ये अशा शलाका गाडगे यांना आपण सुमन कल्याणपूर कल्याणपूरकर हा मधुस्वर या संस्थेतर्फे त्यांना आपण पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करणार. त्यांचा आपण निवड केली. तर या 2 खूप चांगल्या घटना आजच्या निमित्तानं, जसं राहुलनी पण त्याची संदर्भात एक चांगली त्याचा आपण व्हिडिओ होते, त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन करूया आणि हा चांगला सोहळा आपण सल्प आणून देऊया. आणि आपले जे हे आहे आधारस्तंभ योगीराज नाईक यांनी सुद्धा राजकीय विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने केलं. एक सगळ्यात मला महत्त्वाची त्यांची गोष्ट काय आवडली, जे राजकीय क्षेत्रात काम करताना ते बोलतात खूप आणि त्यामुळे काम जास्त करणारे फार कमी आढळतात. पण याच्या बाबतीत उलट आहे. मी त्यांच्याशी बरंच बोलण्याचा प्रयत्न केला पण ते कमी बोलतात, परंतु विश्लेषणाचं काम मात्र खूप चौक करतात. आणि म्हणून आपण त्यांचा आपण सगळ्यांना स्पर्धेला टाळावं, त्यांचं अभिनंदन करूया. आणि आगामी काळामध्ये राजकारण हे कशा दिशेने चाललंय याचा सुद्धा अचूक प्रतिबिंब त्याच्या पत्रकारितेमधून आपल्याला पाहायला मिळायचं.